शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न याचे ही उभी असलेली ही पांडवाची प्रचंड सेना पहा. या सैन्यामध्ये महाधनुर्धारी भीम व अर्जुनाप्रमाणे शूरवीर आहेत. यामध्ये सात्विकी आणि विराट तसेच महारथी राजा द्रुपद आहे आणि दृष्टकेतू चेकितान तसेच महापराक्रमी काशीराज पुरोजित कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शैब्य आणि पराक्रमी युधामन्यू युत्तमोजा सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि महारथी असलेले द्रौपदीचे 5ही पुत्र असे ब्राह्मणश्रेष्ठ आमच्याकडील युद्ध जे जे मुख्य आहेत त्यांना जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्यातील सेनापतींची नावे सांगतो. आपण स्वतः आणि पितामहा भीष्माचार्य, कर्ण आणि युद्धात कधीही पराजित न होणारे कृपाचार्य आणि अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा आणि पुष्कळ शूरवीर निरनिराळ्या शस्त्रांनी युक्त असून त्यांनी माझ्यासाठी प्राण्यांची आशा सोडलेली आहे. हे सर्व युद्ध कलेत निपुण आहेत. भीष्म पितामहासह द्वारा रक्षित असलेली आमची सेना सर्व प्रकाराने अजिंक्य आहे. तसेच भीमाद्वारे रक्षित असलेली पांडवांची सेना सहज जिंकल्या जाऊ शकते. म्हणून निरनिराळ्या आखाड्यावर उभ्या असलेले सैन्यांनी सर्व बाजूंनी पितामहाचे रक्षण करावे. अशा प्रकारे द्रोणाचार्यांनी सांगितल्यामुळे दुर्योधनाचे वचन ऐकून कौरव सैन्यातील वयोवृद्ध महापराक्रमी भीष्माचार्यांनी दुर्योधनांच्या मनात आनंद निर्माण होण्यासाठी मोठ्या आवाजात सिंहासारखी गर्जना करून आपला शंख वाजवला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग इत्यादी रणवाद्ये एकदमच वाजवू लागली. त्यांचा नाद भयंकर झाला. त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जुंपलेले उत्तम रथात विराजमान असलेले अर्जुन व कृष्णाने आपापले अलौकिक शंख वाजवले. कृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयानक कर्मे करणाऱ्या भीमांचे पोड नामक महाशंख वाजवले. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावांचा, नकुल आणि सहदेवानी सुघोष आणि मनुपुष्क नावांचे शंख वाजवले. उत्तम धनुर्धारी काशीराज महारथी श्रीखंडी धृष्टद्युम्न, राजा विराट आणि सात्विकी तसेच राजा द्रुपदीचे 5 पुत्र आणि महाभाऊ सुभद्रापुत्र अभिमन्यूने आपापले अलग अलग शंख वाजवले. त्यामुळे उत्पन्न झालेली भयानक ध्वनीने पृथ्वी तसेच आकाशाला दणदणून सोडले. त्यामुळे धृतराष्ट्राच्या पुत्रांनी हृदय विदीर्ण झाली. हे राजा, यावेळी कपिध्वज अर्जुनाने उभ्या असलेल्या धृतराष्ट्र पुत्रांना पाहून आपापले धनुष्य उचलून श्रीकृष्णांना म्हणाला, हे अच्युत, माझा रथ दोन्ही बाजूकडील सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. युद्धांची कामना धरून या ठिकाणी एकत्र असलेले मी चांगल्या रीतीने पाहू इच्छितो. या युद्धात मला कोणासोबत युद्ध करणे योग्य आहे? दुर्योधनांचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे जे लोक आहेत या सैन्यामध्ये एकत्रित झाले आहेत त्यांना मी पाहणार आहे. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र, अर्जुनाने असे वचन ऐकून श्रीकृष्णाने दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये भीष्म, द्रोणाचार्य आणि सर्व राजे लोकांसमोर अर्जुनांचा रथ नेऊन उभा केला आणि म्हणाला, एकत्र झालेल्या या कौरव सेनेला पहा. त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये उभा असलेल्या वडिलांच्या, भावांच्या, पितामहांना, आचार्यांना, मामांना, भावांना, पुत्रांना, नातवांना, मित्रांना, सासऱ्यांना, स्नेहिनींना पाहिले. अशा समोर उभ्या असलेले सर्व नातलगांना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाले आणि शोकाकुल अंतकरणाने म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या युद्धात समोर असलेले स्वजनांना पाहून माझे शरीर स्थिलित होत आहे. मुखाला कोरड पडत आहे, शरीराला कंप सुटला आहे, अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडू पाहत आहे. अंगावरील त्वचेचा दाह होत आहे. माझे मन भ्रमिष्ट झाले आहे असून मी उभ्या राहणाऱ्या युद्धा समर्थ नाही. हे केशव, ही सगळी विपरीत लक्षणे मी पाहत आहे. युद्धामध्ये स्वजनांना पाहून मला कल्याणही दिसत नाही. हे कृष्णा,
मला विजयाची इच्छा नाही, राज्याची आणि सुखाची इच्छा नाही. हे गोविंद, मला राज्यांचे, भोगांचे आणि जीवनांचे काय प्रयोजन आहे? कारण आम्ही ज्यासाठी राज्य, भोग आणि सुखांची इच्छा करीत आहोत ते आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, आपल्या जीवनाची आशा सोडून युद्धाला तयार झाले आहे. गुरुजन, काके, पुत्र, मामे, सासरे, नातू, मेव्हणे सर्व आप्तलोक आहेत. म्हणून हे मधुसूदना, मला मारले तरीही किंवा तिन्ही लोकांचे राज्य दिले तरीही या सर्वांना मी मारू इच्छित नाही. मग या पृथ्वीवर राज्याची काय गोष्ट आहे? हे जनार्दना, धृतराष्ट्रांच्या पुत्रांना मारून आम्हाला काय आनंद मिळणार आहे? या लोकांना मारून सुद्धा आम्हाला पापच लागेल. म्हणून हे माधवा, आपलेच बांधव असलेले धृतराष्ट्र पुत्रांना मारण्यासाठी आम्ही योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही सुखी कसे होऊ शकणार? तथापि लोभामुळे झालेल्या या लोकांना कुलक्षय करण्यात मी मित्रासोबत विरोध करण्यात पाप दिसत आहे नाही. परंतु हे जनार्दन, कुलक्षय झाल्यामुळे होणाऱ्या दोषाला जाणणाऱ्या आम्ही लोकांना या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करू नये? कारण कुलाचा नाश झाल्यामुळे सनातन कुलधर्म नष्ट होतात. धर्माचा नाश झाल्यामुळे संपूर्ण कुलावर पापाची छाया पसरते. आणि हे श्रीकृष्णा, पाप अधिक वाढल्यामुळे कुल स्त्रिया भ्रष्ट होतात. त्यामुळे वर्णशंकर उत्पन्न होतो. हा कर्ण शंकर दोन्ही कुलांना घात करणाऱ्यांना आणि कुलांना नरकात टाकण्यास कारणीभूत होतो. पिंडदानाने क्रिया लोप पावतात. त्यामुळे त्यांच्या स्वर्गातील पितरांचे सुद्धा पतन होते. आणि या कुल शंकरकारक दोषामुळे कुलघातकांचे सनातन कुलधर्म नष्ट होतात. जातीमध्ये ही नष्ट होतात. आणि हे जनार्दना, ए माधवा, आम्ही असे ऐकले आहे की कुलधर्म नष्ट झालेल्या मनुष्यांचा अनंत काळापर्यंत नरकात वास करावा लागतो. अहो, सुखाची गोष्ट अशी आहे की आम्ही बुद्धिवान असून सुद्धा महान पाप करण्यास तयार झालो. राज्य आणि सुखांच्या लोभाने कुलक्षय करण्याला उधन झाले आहोत. तरी मी निशस्त्र व युद्धात तयार झालेल्या नसताना युद्धात शस्त्रधारी धृतराष्ट्रांच्या पुत्रांनी मला रणांगणात ठार मारले तर ते मरण माझ्यासाठी फार कल्याणकारी होईल. संजय म्हणाला. अशा रीतीने रणांगणात शोकाकुल असलेले अर्जुनांचे मन अद्वितीय झाले व बाणासहित धनुष्यबाण त्याग करून तो रथाच्या मागील भागात जाऊन बसला. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय जय श्रीकृष्ण.